विरोधकांना त्यांनी काही केलं नसल्यामुळे टीकेशिवाय दुसरं काय उरलेलं नाही। मी आज आपल्या माध्यमातून बंटी पाटलांना आवाहन करतो, ते जर ते प्रचार सभेमध्ये काय बोलतात की रस्त्यांच्या वर्क ऑर्डर झाल्या नाहीत, माझं त्यांना जाहीर आव्हान आहे, जर वर्क ऑर्डर झाल्या नसतील ना तर मी माझ्या राजकीय जीवनाचा संन्यास घेतो। कारण मला खात्री आहे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पुढच्या 5 वर्षामध्ये या कोल्हापूर शहराचं मी नंदनवन करेन अशी लोकांची भावना आहे आणि मी ते करून दाखवेन। कोल्हापूर म्हटलं की तांबडा पांढरा रस्ता आणि झणझणीत मिसळ याच्याशिवाय दुसरा पर्याय इथं नसतो आणि याच झणझणीत मिसळ ते चर्चा करत या ठिकाणी राजेश क्षीरसागर यांनी प्रचार त्यांचा सुरू आहे। झणझणीत मिसळ आणि प्रचार सुरू आहे, कसा प्रतिसाद मिळतोय नागरिकांचा, कोल्हापूर उत्तरच्या लोकांचा? ज्याप्रमाणे समुद्र खवळतोय त्याप्रमाणे संपूर्ण जनसागर या ठिकाणी रस्त्यावर खवळून उतरलेला आहे आणि म्हणून गेल्या 5 वर्षामधलं माझं जे काम आहे ते या ठिकाणी लोकांच्या प्रतिसादाच्या रूपानं पाहायला मिळतंय। संपूर्ण शहरामध्ये अत्यंत चांगलं वातावरण आहे। मिसळ पे चर्चा असेल, प्रचार सभा असेल, प्रचार फेरी असेल, विविध बैठका असतील, यामध्ये लोकांचा उत्तुंग असा प्रतिसाद पाहायला मिळतोय। एकंदरीतच सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या कल्याणकारी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसह या राज्यामध्ये लागू केलेल्या आहेत, त्यामुळे राज्यातील जनतेचा उत्साह हा फार उदंड या ठिकाणी प्रतिसाद आम्हाला पाहायला मिळतोय आणि म्हणून महायुती पुन्हा एकदा या राज्यामध्ये सत्तेवर येईल याची मला खात्री आहे। आपण ज्या मतदारसंघामधून निवडणूक लढवत आहे कोल्हापूर उत्तर, या ठिकाणी काँग्रेसचं चिन्ह आहे, चिन्ह नाही, अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत केलेला आहे, कसं बघता याकडे? नाही, एक लक्षात घ्या, गेल्या 2.5 वर्षामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विकासाचा निधी मी आणला, मोठ्या प्रमाणात आरोग्याची कामं या ठिकाणी झालेली आहेत आणि एकंदरीतच गेले 5 वर्ष मी जरी विधानसभा हरलो असलो तरी मोठ्या प्रमाणात काम माझ्या हातातून झालं। गेल्या 10 वर्षामध्ये विधानसभा सदस्य म्हणून मोठ्या प्रमाणात काम झालं आणि त्यामुळे लोकांच्यात एक चांगला उत्साह, चांगला सपोर्ट माझ्यासाठी या ठिकाणी आहे आणि म्हणून या ठिकाणी मला वाटतं की मतदार या ठिकाणी मला परत एकदा त्यांची सेवा करण्याची संधी देतील। आज याच कोल्हापूर उत्तरमध्ये प्रियंका गांधी यांची देखील सभा होणार आहे महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांसाठी, कसं बघताय या सभेकडे? नाही, आता कोल्हापूरच्या उत्तरमधून काँग्रेसचा हात गायब झालेला आहे, थोड्या दिवसानं काँग्रेसमधून गांधी घराणं देखील गायब होणार आहे। एकूण जर बघितलं तर लोकांच्याकडे गेल्यानंतर नेमक्या काय अपेक्षा आहेत लोकांच्याकडे, काय नेमकं लोकांचं म्हणणं आहे? नाही बघा, गेल्या काही वर्षामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता होती आणि कुठल्याही मूलभूत सोयीसुविधा त्यांनी या ठिकाणी दिलेल्या नाही आहेत, त्यामुळे लोकांची काय मागणी असती, माफक मागणी जी आहे ती केली पाहिजे। मूलभूत सुविधा, पाणी, रस्ते, गटर्स, ड्रेनेज सिस्टीम, लाईट, स्ट्रीट लाईट्स आणि ग्राउंड्स, गार्डन, ट्रॅफिक सिस्टीम सुधारली पाहिजे, या ठिकाणी नोकऱ्या आल्या पाहिजेत, IT पार्क आले पाहिजेत, अंडरपास, ओव्हरब्रिज, या ठिकाणी काही गोष्टीची सुधारणा झालेली नाही आणि त्यामुळे या ठिकाणी मला खात्री आहे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पुढच्या 5 वर्षामध्ये या कोल्हापूर शहराचं मी नंदनवन करेन अशी लोकांची भावना आहे आणि मी ते करून दाखवेन। तुम्ही जो काही निधी आणला, रस्ते असतील किंवा याच्या असतील, यांची कामं सुरू झालेली नाहीत, फक्त कागदावर ह्या पद्धतीचा विरोधकांची टीका आहे। विरोधकांना त्यांनी काही केलं नसल्यामुळे टीकेशिवाय दुसरं काय उरलेलं नाही। कुठल्याही गोष्टीला प्रोसेस असती, काही या ठिकाणी रस्त्याच्या खालच्या युटिलिटी शिफ्ट करायच्या होत्या, कारण नवीन रस्ते ज्यावेळी होतात युटिलिटी शिफ्ट नाही केल्या की मग ते नवीन कनेक्शन ज्यांना घ्यायचं त्यांना फार त्रासाला सामोरं जावं लागतं। मध्ये पाऊस होता, रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे, निश्चितपणे नागरिकांना हे लक्षात आलेलं आहे की खोटं बोलतायत। मी आज आपल्या माध्यमातून बंटी पाटलांना आवाहन करतो, ते जर ते प्रचार सभेमध्ये काय बोलतात की रस्त्यांच्या वर्क ऑर्डर झाल्या नाहीत, माझं त्यांना जाहीर आव्हान आहे, जर वर्क ऑर्डर झाल्या नसतील ना तर मी माझ्या राजकीय जीवनाचा संन्यास घेतो। तुम्ही लोकांच्यामध्ये संभ्रम पसरू नका, मतदारांच्या मध्ये संभ्रम पसरू नका, कारण तुम्ही या ठिकाणी लायक नाही आहात म्हणून तुम्ही अशा पद्धतीच्या गोष्टी बोलता आणि जर झाला असेल वर्क ऑर्डर तर तुम्ही तुमच्या राजकीय जीवनाचा संन्यास घ्या असं मी त्यांना आवाहन करतो। तर आपण बघितले की या ठिकाणी प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तो मिळताना पाहायला मिळतोय। त्याचवेळी जे सतेज पाटील यांना देखील आव्हान दिलेलं आहे की जे कामाचे वर्क ऑर्डर जर झाले असेल तर तुम्ही या ठिकाणी राजकीय संन्यास घेणार का, अशा पद्धतीचा सवाल देखील या ठिकाणी उपस्थित केला। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।